नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तना निखिल. मी तना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. मी म्हटली होती की त्यानंतर मी रेग्युलर व्लॉग पोस्ट करेल, बट तसं नाही होते कारण खूपच गडबड गोंधळ चालू आहे. मागच्या 4-5 दिवसापासून तर मी लिटरली घरातही नाही आहे. पहिले 2 दिवस मी सखीला टाकून गेली होती, नंतर 2 दिवस मी सखीला घेऊन फिरत होती. आपण आता आमचे पिऊ मामा आणि मनू मावशी गेली, आता आमची फक्त गौरी दिदी राहिली आहे. सो आता आम्हाला सखीला घेऊनच फिरावं लागतं प्रत्येक ठिकाणी. बाय मागच्या 4 दिवसात मी खूप सारी शॉपिंग केली आहे आणि मी दाखवेल आजच्याच व्लॉगमध्ये दाखवेल. ज्वेलरी, कपडे वगैरे खूप काही काही घेतलेलं आहे मी. सो मी आज ते सगळं पण दाखवते. सोबतच आत्ता आम्ही मे बी बाहेर जाऊ शकतो, नाही तर मी फक्त बाहेर चक्करला जाऊ शकते, म्हणजे कॉलेज चक्करला जाऊ शकते. एल्स आम्हाला जरा शॉपिंग करायची आहे. घरात पडदे वगैरे मे बी दादा टाकून आला असेल, बट बाकी पण आम्हाला शोच्या काही वस्तू घ्यायच्या आहे. तर एक दुकान सापडलं आम्हाला नाशिकमध्ये, तर मे बी आम्ही तिथे पण जाऊ शकतो. कन्फर्म असं काहीच नाही आहे. मी आईचे झुमके घातले कारण मला ते सापडले, तर म्हटलं गोड दिसत आहे तर थोडे दिवस वापरूयात. तुला काय बोलायचं आहे गबू? बोलायचं. सो स्टे ट्यून. आजच्या व्लॉगमध्ये पण तुम्हाला छान छान ज्वेलरी वगैरे दाखवते मी. सो व्लॉग शेवटपर्यंत बघा. ओके, तर फायनली घरी आलोय. हो नाही करत करत बाहेर गेलो. 5:15 पासून तयार होतो, 7 वाजता बाहेर गेलो. पण ज्या कामाला गेलो होतो ते 50% तरी झालं. आम्हाला 5-6 मूर्त्या घ्यायच्या होत्या. आम्ही तशी देवाऱ्यात सोय केलेली आहे, बट संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि शिवाजी महाराज ह्या 3 मूर्त्या ज्या आहेत त्या तिथे होत्या, बट मापात बसत नव्हत्या. आम्हाला बेस त्याचा 6 इंच हवा होता. सो आम्ही त्या बनवायला टाकल्या आहेत. बट 2 मूर्त्या आहेत ज्या अगदी छान आम्हाला भेटल्या आहेत, त्या तुम्हाला दाखवते मी. तर पहिली आहे ही आपली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. एकदम छान मिळाली, मापात तिथे बसतीये, जशी हवी तशीच मिळाली. सो ही घेऊन टाकली आम्ही लगेच. आहेत आपले अयोध्यातले रामलल्ला आणि खूप सुबक मूर्ती आहे. ॲज इट इज जशी ती मूर्ती आहे तशीच ही मूर्ती आहे. ही पण अगदी बघता क्षणी आवडली, तर ही पण घेतली. अजून 3 असे हे अजून अशा 3 जागा रिकाम्या आहेत. खाली आमचे गजानन महाराज आहेत. इकडे सध्या आम्ही हे वासरू आणि गाय ठेवली आहे, बट इथून याची जागा इथे नाहीये. इथे पण आम्हाला मूर्तीच ठेवायची आहे. तर अशा अजून अशा वरती 2 जागा आहेत. तर मी जेव्हा होम टूर देईल तेव्हा पूर्ण देवाऱ्यात दाखवेलच, बट आता हे खूप मेन होतं, सो हे घेतलंय आज. या गर्दीत मी एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे असं ठरवलंय की गोष्ट मी करणार नाही, ते म्हणजे सखी असताना मी बाहेर जाणार नाहीये. सखीने मला इतका त्रास दिलाय भयंकर. आज ऍक्च्युली मागच्या 4-5 दिवसापासून मी फिरतेय, त्यामुळे ती थोडी इरिटेट पण झालेली आहे. बट आज तिने एकदम हायेस्ट लेवलला त्रास दिलाय. पूर्ण हात दुखून आलं ते मला तिला घेऊन. आईला म्हटलं आता इथून पुढे तुम्हाला काय करायचं ते करा, मी तुमच्यासोबत बाहेर येणार नाही म्हटलं, कारण सखीने मला दाखवून दिलंय की आई तू नाही करू शकत हे सगळं. सो आहे हे सगळं. आता मी तुम्हाला माझी ज्वेलरी दाखवते. त्याच्या आधी मी खिचडी टाकते, कारण आम्ही असं ठरवलं होतं बाहेर काही खायचं नाही. पप्पांना तसं जेवायचं नव्हतं, बट आमच्या सगळ्यांसाठी तरी थोडी खिचडी करावी लागेल. सो मी पटपट ते आवरते आणि मग तुम्हाला माझी शॉपिंग दाखवते. दुसऱ्या दिवशी नित्यनियमाप्रमाणे आईच्या आणि सखीच्या गोडगोड गप्पा सुरू झाल्या. तर इतक्या छान बोलते एकमेकींशी, मला खूप आवडतं. माझे ना कुठे नाक आणि कान, कान कुठे कान, कान, अरे एक कान आहे ना. चव मेव कर, चव माझे कान पकड, माझे कान पकड, माझे पकड. मी तुझे पकडू का? चाऊ म्याऊ पितळीचं पाणी पिऊ. सखी, ए सखी, तुझे दात कुठे आहे? दात आणि तुझं नाक, नाक आणि तुझे कान कुठे? कान हे बघ कान. ए भारती बा, पल्लवी मावशी आली बा. ही गेली नाही का साखरपुड्याला? मला बाय सखी चल, नाही जायचं, चल. कोण आहे ती बाई? तुझ्या 8-1 दिवसापासून ओळखायला लागलं. कोण आहे ती बाई? चल इकडे, चल. जायचं नाही अजिबात बाहेर. अगं तिकडे येत नाही ती घारे मावशींकडे गेल्यावर पण. मी आईकडे थांबेल ना. तिला काहीच घेणं देणं नाही, तिला बाहेर घेऊन चल बाई फक्त. बाय. मी चॉकी खाणार आहे. काय खायचं ते खाय. बाय बाबू. हलकट झाली सखी एकदम. तुम्हाला शॉपिंग दाखवेल असं मी 2-3 दिवसापासून म्हणते, बट माझं व्लॉगच कम्प्लीट होईना. आज आय थिंक 4था दिवस आहे जेव्हा मी उरलेलं सगळं शूट करायला घेतलंय. काल करणार होते, पण आज माझ्या बहिणीचं लग्न आहे, माझ्या चुलत बहिणीचं, आणि काल मी हळदीला गेली होती. आजही मी जात होती, बट सखीने मला कालची रात्री इतका त्रास दिला होता हळदीला, सो मी कॅन्सल केलं. आणि असं आय थिंक खूप दिवसांनी किंवा वर्षांनी होत असेल की पूर्ण घरात मी एकटीच आहे विथ सखी. म्हणजे प्रेग्नेन्सीत पण असायचे मी, बट तेव्हा गौरी असायची मला जोडी. बट दिस इज द फर्स्ट टाइम कोणीच घरात नाही आहे. आय एम द मालकीन, मी घर सांभाळते यांचं. बट ठीक आहे, कारण सखीची खूप चिडचिड झाली असते उन्हाची. मधूनच पाऊसही येतो आणि तिला खूप खाली खेळायला लागतं, मग भीती पण वाटते तिकडे तिकडे जाते तर.
काल ती इतकी माती माती खेळली त्या लॉन्चच्या इथे, तर म्हटलं ह्यावेळेस नको. आज आई मला खूप रावण्या करत होते आईन ते, पण आता कंटिन्यू लग्न आहे आमच्या. आता 24-25 तारखेपर्यंत कंटिन्यू लग्न आहे. प्रत्येक लग्नाला तिला घेऊन जाणं शक्य नाही आहे, कारण तिची पण वणवण होते, तिची झोपेची वेळ जाते. संध्याकाळी काही वाटत नाही कारण दुपारी तिची झोप झालेली असते, बट दुपारच्या लग्नाला नाही वाटलं मला काल. मी बी उद्या घेऊन जाऊ शकते, मी उद्या थोडं लांब जायचं आहे, बट माहीत नाही. चला आता तुम्हाला शॉपिंग दाखवते. तर सगळ्यात आधी आहेत ह्या बांगड्या. प्लीज डू कमेंट कितकं तुम्हाला आवडत आहेत का. ह्या मला पडल्या आहेत 1200ला. आय होप तुम्हाला छान छान दिसत असतील त्या. माझ्या हातात त्या खूप छान दिसतात. मी ॲक्च्युली आधी दुसरा सेट घेतला होता, पण नंतर आईला हा दिसला. आई म्हणे हा ट्राय करून बघ, तर मी केला आणि ते अतिशय गोड दिसत आहेत. वेस्टर्न आणि पारंपरिक अशा दोघं साड्यांवर जातील. तर ह्या बांगड्या आहेत. मी खूप सारी शॉपिंग केली आहे, का केली आहे माहीत नाही. ॲक्च्युली लग्नकार्य आहेत घरात, पण मी ते स्पेसिफिक लग्नांसाठी नाही शॉपिंग केली आहे. मी जस्ट मला आवडतं आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पुण्याला बऱ्यापैकी महाग भेटतात. सो आय थॉट की जितना ले सकते उतना ले ले. आता सखीला झोपवलं आहे मी, तर म्हटलं मस्त शूट करून तुम्हाला दाखवून देऊयात की मी काय काय घेतलं आहे मस्त मस्त. की हा अजून एक हार आहे, 6 गळ्यापर्यंत येतो. पेंडंट दिसत आहे आणि याच्यावर असे सुरेख सुरेख कानातले आहेत. मला ते फार आवडले ते. मला असं दाखवते, असं आय थिंक क्लिअर दिसेल. येस. तर हा पण एक सुंदर सेट आहे जो इथपर्यंत येतो, म्हणजे हाफ. आणि हा मला 1500ला पडला आहे. तसंच पॅक करून ठेवलं ना तर ते नीट जातं. आणि बाय द वे जिथून मी घेते ना ते असे डब्बे पण देतात. आणि मी तर एक्स्ट्रा पिशव्या पण मागून आणल्या आहेत त्यांच्याकडून, कारण की मग ती ज्वेलरी काळी पडत नाही. मी ॲक्च्युली बऱ्याच वर्षापासून घेते त्यांच्याकडनं आणि छान निघतं सगळं. पॉलिश वगैरे जात नाही. मेन माझ्या लग्नाच्या वेळेस मला ते माहीत नव्हतं, तर माझी लग्नाची बरीच शॉपिंगची गडबड झाली होती. यातला एक हार वहिनी घालून गेली आज, हारणी कानातले. आणि एक गौरीने कुठतरी ठेवला आहे. सो मला 5 सापडलेत, ते मी तुम्हाला दाखवते. ओके, मला काळे मंगळसूत्र खूप आवडतात, भयंकर आवडतात. आणि मला एक एकदम छान सापडलं तिथे, हे बघा. हे असं आहे आणि मी 36 इंची ओवून घेतलं आहे ते असं. मुळे त्याचे कानातले पण खूप सुंदर आहेत. आणि हा सेट म्हणजे हे आणि हे मला 1600ला पडलं होतं. आणि ही काहीतरी 200-250 रुपयाची माळ आहे. याची एक्झॅक्ट प्राईस मला नाही माहीत आहे, कारण मी सगळं एकत्र बिल केलं. बट हे मला खूप आवडलं होतं. मी एक माझ्या डोहा जेवणाच्या वेळेस घेतलं होतं तसंच गोल्डनमध्ये, आणि ते इतकं सुरेख दिसतं. मी ते 4 माळांचं घेतलं होतं आणि हे 2 याचं आहे. आणि ह्या गोष्टी ना सारख्या सारख्या होत नाहीत, ह्या कधीतरीच होतात. मग मी असं इकडे आली का घेऊन ठेवत असते. आता तुमच्यासमोरच पॅक करून ठेवते आहे, कारण नंतर मी पॅक करणार नाही, मला माझं माहिती आहे. आणि मग ते खराब होऊन जातं. सो लगेचच्या लगेच सगळं आवरून घेते आहे. सो मी तुम्हाला आत्तापर्यंत बांगड्या दाखवल्या, हार दाखवला, हे मंगळसूत्र दाखवलं जे मी उद्या मे बी घालेल लग्नाला गेले तर. तुम्हाला ॲक्च्युली माझा मागचा एक हिरवा हार होता मोठावाला, तो पण खूप आवडला होता. आणि हे पण त्याच याच्यातले आहेत. हा अजून एक आहे, हा मला पडला आहे 1600ला, गोड एकदम. कानातले पण मस्त आहेत सुरेख. तर माझी मस्त हाऊस चालू आहे इथे आल्यापासून. आणि मी नाही वापरले तरी इतके लग्न आहेत ना सध्या आईन त्यांना, की कोणाचं वापरला जाणार आहे तू लगेच. आणि पुण्याला गेल्यावर मी आहेच ते घालायला सगळं. माझे तुम्ही माहेरी आल्यावर अशी शॉपिंग करता का? मी खूप करते आणि मी इतकी करते की मला बोलणे खावे लागतात. मी याच्यावरनं खूप बोलणे खाल्लेत घरात सगळ्यांचे. ॲक्च्युली मी ड्रेस पण घेतलेत, मी 7-8 ड्रेस घेतलेत आणि एकाच दुकानातनं घेतले, एकाच वेळेस घेतले. त्याच्यामुळे माझ्या दादाला बराच वेळ वेटिंगला बाहेर उभं राहावं लागलं. ॲक्च्युली गेलो होतो आम्ही वहिनीची आणि गौरीची शॉपिंग करायला, बट मला ड्रेस घ्यायचे होते म्हणून एका दुकानात घुसलो आणि तिथेच आम्हाला जवळजवळ 2-2.5 तास लागले, कारण मी जवळजवळ 17-18 ड्रेस ट्राय करून बघितले आणि त्याच्यातले मी 6-7 घेतलेत. ओके, आणि हा मी गेल्या सगळ्यात पहिले घेतलेला होता. आय डोंट नो याच्यात कसा दिसतो आहे, थोडा अँटिक टाईप आहे. हे त्याचं पेंडंट आहे आणि इथे अशा हत्ती आहेत. मी उलटा दाखवते तुम्हाला, कसं होणार का नाही तुझं. ओके, याच्यात अशा हत्ती आहेत आणि हे पेंडंट आहे.
आणि हा असा खूप छान दिसतो, म्हणजे अशा सिल्कची जी प्लेन साडी ना त्याच्यावर अशी खूप छान जातात हे हार. आणि त्याचे हे इयरिंग्स आहेत. आउच. सो जेव्हा जेव्हा पण मी घालेल तेव्हा तेव्हा तर मी सांगेलच तुम्हाला. लिंक मागू नका, कारण ऑफलाईन घेतलेलं आहे, काहीच ऑनलाईन नाही घेतलेलं आहे. नाशिकला आदित्यमधून घेतलं आहे मी, मला सांगायची गरज नाही आहे. नाशिकमध्ये खूप सारी दुकानं आहेत. जी साधी ज्वेलरी असते ना ती मी काळडे मारुती लेनमध्ये दादा आहेत, वसीम भाई म्हणतात त्यांना, तर त्यांच्याकडनं घेते. जी 100-150 रुपयापर्यंत, मॅक्स 500 रुपयापर्यंत येते, पण ती जास्त टिकत नाही. ती हार्डली 1.5-2 वर्ष टिकते. बट हे असं आहे की हे लाईफ टाईम टिकतं. माझ्या मावशीने सुरुवात केली ती याची, त्याच्यानंतर आम्ही खूप गोळा करत गेलो आहे, ती आणि मी, आणि आम्ही सगळ्यांना वापरायला देतो आणि आम्ही पण वापरतो. सोबत मी जे काही ड्रेस घेतलेत ते मी असे घालून नाही दाखवू शकत. वरच्यावर ट्राय करते मी तुम्हाला दाखवायचा, कारण घालून सगळे ड्रेस दाखवणं इम्पॉसिबल आहे. त्यातले 1-2 खाली पण असतील माझे, कारण मी काल पण घातला होता, एक परवा पण घातला होता, की नको दाखवा, जेव्हा घालेल तेव्हाच दाखवेल मे बी. तर मी असे लॉंगमध्ये वगैरे ड्रेस घेतलेले आहेत. ठीक आहे, जेव्हा घालेल तेव्हाच दाखवेल, कारण की असं तुम्हाला व्हिडिओत कळणार पण नाही. सो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर डू कमेंट. आम्हाला होम डेकोर करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला एखादी छान वेबसाईट माहिती असेल किंवा नाशिकमध्ये छानसं दुकान माहिती असेल तर डू कमेंट. आम्हाला आमच्या मूर्त्या वगैरे तर जशा हव्या होत्या तशा मिळाल्या आहेत, आम्ही बनवायला पण टाकून आलो आहे काही, बट हॉलमधलं अजून बरंच बाकी आहे. सो तुम्हाला अशी छान काहीतरी माहिती असेल तर डू कमेंट, म्हणजे आम्हाला पण हेल्प होईल, कारण की जोपर्यंत मी आहे तोपर्यंतच हे होणार आहे. मी गेल्यानंतर कोणी काही इंटरेस्ट घेत नाही. सो डू कमेंट आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिल आणि सखीला. थँक्यू सो मच.